अहो आई, तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. तुम्ही आजी होणार आहात. आपली छोटी सुनबाई सुजाताच्या तोंडून हे वाक्य ऐकताच कांचनताई आनंद व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांची मोठी सुनबाई रिया आपल्या लहान जावेकडे पाहत डोळे मोठे करत म्हणाली, फक्त हीच आई होणार आहे असं नाही, माझी सुद्धा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या दोन्ही सुनांनी एवढी आनंदाची बातमी दिल्याबरोबर कांचनताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदाने म्हणाल्या, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी लगेच देवापुढे साखर ठेवून येते. कांचनताईंनी देवासमोर साखर ठेवली, देवाला नमस्कार केला आणि प्रार्थना केली की माझ्या दोन्ही सुनांची तब्येत चांगली राहू दे. त्यानंतर त्यातील थोडी साखर घेऊन आपली छोटी सून सुजाताला भरून तिचं तोंड गोड करत म्हणाल्या, असेच हास्य कायमस्वरूपी तुझ्या चेहऱ्यावर राहू दे. मग दुसरी चिमूटभर साखर घेऊन कांचनताई आपली मोठी सून रियाला भरवण्यासाठी गेले. त्यावर रिया म्हणाली, हे काय, एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही फक्त साखर देऊन गप्प बसणार? मला तुमची साखर वगैरे काही नको. खरं तर या आनंदामध्ये मोठी पार्टी व्हायला हवी. कांचनताई रियाला समजावू लागल्या, अगं बाळा, आता तुम्हा दोघांना तुमची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. आता तुम्ही एक जीवाच्या नाही तर 2 जीवाच्या आहात. तुम्हा दोघींकडून माझ्या घराला वारस मिळणार आहे. दोन्ही बाळं सुखरूप या जगात आली की आपण दोन्ही बाळांचं नामकरण विधी एका दिवशी अगदी धूमधडाक्यात साजरं करू. कांचनताईंनी एवढे समजावून सांगून सुद्धा रियाचे समाधान झाले नाही. ती नाक मुरडत म्हणाली, आता बाळाच्या आईचे लाड करणार नाही आणि म्हणे बाळ जन्माला आल्यानंतर नामकरण विधी अगदी धूमधडाक्यात साजरा करू. ही सुजाता गावंढळ आहे, तिला काय माहीत पार्टी आणि त्यातील मजा. अशी बडबड करत रिया आपल्या खोलीत निघून गेली. देवाला प्रसाद म्हणून दाखवलेली साखर रिया न खाताच गेली. त्यामुळे कांचनताईंना थोडे वाईट वाटले. तरी देखील त्यांनी विचार केला की आपल्या सुनेला वाईट वाटलं असेल तर आपण एकांतात तिला भेटून शांतपणे समजावून सांगू. अशा दिवसांमध्ये नाराज राहणे चांगले नसते, नाहीतर त्याचा परिणाम बाळावर सुद्धा होतो. इकडे रिया आपल्या खोलीत गेल्यानंतर विचार करू लागली, या गावंढळ सुजाताला सुद्धा आत्ताच प्रेग्नंट व्हायचं होतं. दोन्ही बाळांचं प्रेम आता विभागलं जाईल. जर मी एकटीच प्रेग्नंट राहिले असते तर घरातील सर्वांनी फक्त माझ्या बाळाचे आणि माझे लाड केले असते. तरी देखील घरातील सर्वजण माझ्या मुलाच्या आणि माझेच लाड जास्त करतील, कारण मी या घरातील मोठी सून आहे. असा विचार करून रिया स्वतःचे मन शांत करते. घरात जेव्हा सर्वांनी ही बातमी समजली की आता आपल्या घरामध्ये 2 लहान पाहुणे येणार आहेत, तेव्हा घरातील वातावरण एकदम बदलून गेले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता. घरातील प्रत्येक सदस्य आपल्या परीने घरात असणाऱ्या 2 गर्भवती महिलांना कसे खुश ठेवता येईल याचा विचार करत त्या दोघींनाही काय खायची इच्छा होत आहे ते खाद्यपदार्थ बनवले जायचे, नाहीतर बाहेरून आणून त्यांना दिले जायचे. कांचनताईंच्या दोन्ही सुना आता आपापल्या बाळाची काळजी करू लागल्या होत्या. कांचनताई वेळोवेळी आपल्या सुनांना सांगत असायच्या की बाळाची हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी खाव्या लागतील, जसं की फळं, नारळ पाणी, दूध, ड्रायफ्रुट्स आणि हो, या दिवसात जंक फूड अजिबात खाऊ नका. आपल्या सासूबाईंच्या सांगण्यानुसार मोठी सुनबाई रियाने आपल्या नवऱ्याला सांगून ड्रायफ्रुट्स मागून घेतले, तर दुसरीकडे सुजाताने ड्रायफ्रुटचे लाडू बनवून ठेवले. म्हणजे एकाच वेळी वेगवेगळे ड्रायफ्रुट्स लाडूच्या माध्यमातून पोटात जातील आणि बाळाला पोषक आहार देखील मिळेल. सोबतच ती रोज फळे खायची. एवढंच नाही तर सुजाताला जेव्हा ती प्रेग्नंट असल्याची बातमी समजली तेव्हापासून तिचं चालणं देखील अगदी सावधगिरीचे असायचे. प्रत्येक पाऊल टाकताना ती विचार करून टाकत असायची. या उलट रियाचे असे काहीच नव्हते. एक दिवस तर रियाच्या मैत्रिणीचा फोन आला, अगं रिया, आज माझ्या वाढदिवसाची पार्टी ठेवली आहे, तू सुद्धा पार्टीला नक्की ये. रियाला आमंत्रण मिळताच तिची पार्टीला जाण्याची लगबग सुरू झाली. 1 पीस, हिलचे सँडल असा पेहराव करून रिया संध्याकाळच्या वेळेला घराच्या बाहेर पडू लागली. त्याच वेळी कांचनताईंची नजर पडताच त्यांनी तिला आवाज देऊन थांबवली आणि म्हणाल्या, या वेळेला तू कुठे निघाली आहेस आणि ते देखील अशा कपड्यांमध्ये? अगं रिया, तुला किती सांगायचे की तू आता एकटी नाहीस, तू 2 जीवांची आहेस, त्यामुळे तू असे कपडे घालणे योग्य नाही. आणि ही कोणती चप्पल घातली आहेस? या चपलीने तुझा पटकन तोल जाऊ शकतो. कांचनताईंचे असे बोलणे ऐकताच रियाला खूप राग आला. ती रागातच म्हणाली, अहो सासूबाई, अगोदरच मला माझ्या मैत्रिणीच्या पार्टीला जायला उशीर झाला आहे. त्यात तुम्ही मांजरासारख्या आडव्या येऊ नका. मी कोणते कपडे घालायचे आणि कोणते कपडे घालू नये हे तुम्ही मला सांगू नका. माझ्या सर्व गोष्टी मला समजतात. तुम्हाला जो काही उपदेश द्यायचा असेल ना
तर तुमच्या त्या गावंढळ सुनेला सुजाताला द्या. तिला कोणतेच चॉईस नाही. रोज आपली साडी नेसून असते. फॅशन वगैरे काही आहे की नाही? मी उगाच तुमच्या बरोबर कशाला वाद घालत बसले आहे, मला उशीर होतोय. एवढं बोलून रिया घरातून बाहेर पडली. रियाचं असं बोलणं ऐकून कांचनताई एकदम स्तब्ध झाल्या. हिला मी हिच्या चांगल्याच्या गोष्टी सांगत आहे, तरी देखील ती मलाच ऐकवत आहे. यापुढे हिला मी काहीही न सांगितलेलंच बरं, असा विचार करून निराश मनाने कांचनताई तिथेच बसून राहिल्या. तेवढ्यात सुजाता तिथे आली आणि म्हणाली, अहो आई, अशा शांत शांत का बसला आहात? हा एक ड्रायफ्रूटचा लाडू खा आणि मला सांगा लाडू कसे झाले आहेत. कांचनताई नकार देत म्हणाल्या, अगं तुझ्यासाठी बनवले आहेस ना, तू खा, मला का देतेस? आई, सर्व ड्रायफ्रुट्स कोणी आणले आहेत? तुमच्याच मुलाने आणलेत ना, मग आपण खाल्ले तर काही फरक पडणार आहे का? तसं नाही ग बाळा, आता तू 2 जीवांची आहेस, तुला या गोष्टीची जास्त गरज आहे. आई, एक लाडू तुम्ही खाल्ल्याने फारसा फरक पडणार आहे का? नाही ना, मग पटकन एक लाडू खा आणि मला सांगा की कसे झाले आहेत. कांचनताईंनी लाडू खाताच त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अरे वा, लाडू एकदम अप्रतिम झाले आहेत. तुला सांगू का, तू जर असेच पौष्टिक पदार्थ खात राहिलीस ना, तर बाळ बघ कसं धष्टपुष्ट जन्माला येईल. मग आपण त्या बाळाचं नाव भीम ठेवूया. अहो आई, भीम जन्माला येणार की भीमाई जन्माला येणार हे अजून माहित नाही, आणि तुम्ही अगोदरच बाळाचं नाव सुद्धा ठेवलं. सुजाताच्या अशा बोलण्याने कांचनताई आणि सुजाता खळखळून हसू लागल्या. त्यानंतर कांचनताई म्हणाल्या, गर्भावस्थेमध्ये बाळाची आई जेवढी आनंदी राहील ना, तेवढं बाळ सुद्धा उत्तम जन्माला येतं. त्या दोघींचे हसणे ऐकून गोपाळराव देखील तिथे आले आणि म्हणाले, आज सासू आणि सुनेचा मूड दिसत आहे. दोघे अगदी हास्य विनोद करत गप्पा मारत आहात. यामागचं कारण आम्हाला समजू शकेल का? अहो बाबा, विशेष काही नाही, असं म्हणत सुजाताने एक ड्रायफ्रूटचा लाडू काढून गोपाळरावांच्या हातात दिला. गोपाळरावांनी तो पटकन तोंडात टाकला. त्यांची ही कृती पाहून सासू आणि सून एकमेकीकडे पाहून पुन्हा जोर जोरात हसू लागल्या. दोघींना अशा हसताना पाहून बिचारे गोपाळराव गोंधळून गेले. अरे, आता अचानक काय झालं? अहो काही नाही, हीच गोष्ट काही वेळापूर्वी सुजाताने माझ्यासोबत केली. तिने मला एक ड्रायफ्रूटचा लाडू दिला. त्यावर मी तिला किती ऐकवले याची तुला जास्त गरज आहे. तू 2 जीवांची आहेस, पण तुमच्या आपल्यावर आहे. सुनेनं लाडू दिला काय तुम्ही लगेच खाऊन टाकलात? तुम्हा पुरुषाच्या अगदी बरोबर आहे. मागचा पुढचा विचार करायचा नाही, जे समोर दिसेल तेच करायचं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याच गोष्टी नसतात, पण आम्हा बायकांचं तसं नसतं. एखादी गोष्टी समोर आली की तिचा मागचा पुढचा चांगला वाईट सगळा हेतू आपल्याच बुद्धीने काढायचा. मग आपल्या मनाला वाटेल तसेच. हे तुमच्या बाबतीत नाही म्हणून आम्ही दोघी हसलो. ठीक आहे सुनबाई, अशीच हसत राहा आणि सासूला सुद्धा हसत ठेव. असं म्हणतात की माणूस खळखळून हसला की तो काही वेळापुरता त्याचं दुःख विसरून जातो. अशाच अधूनमधून कांचनताई आणि सुजाता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकत्र बसून तेवढा वेळ का होईना आनंदात घालवायच्या. त्यामुळे सुजाताच्या मनावर आलेली मरगळ निघून जाईल. ती पुन्हा ताजीदावानी व्हायची. कधी कधी गरोदरपणाचा त्रास देखील व्हायचा, पण सासूबाई बरोबर अशा हसत गप्पा गोष्टी केल्या की तिला बरं वाटायचं. पण या उलट रियाचं वागणं उलट होतं. ते प्रेग्नंट असून देखील स्वतःची काळजी घेत नव्हती. तिला घरातील जेवण आवडले नाही की ती लगेच बाहेरून काहीतरी ऑर्डर करून खात असायची. घरात दोन्ही सुना प्रेग्नंट असताना डिलिव्हरी बॉय काही ना काही घेऊन यायचा. हे जेव्हा शेजाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले तेव्हा शेजारी राहणाऱ्या महिला याविषयी कांचनताईकडे विचारणा करू लागल्या. कांचनताईंनी चौकशी केली असता त्यांना समजले की रिया घरातील जेवण कमी खाऊन बाहेरून काहीतरी ऑर्डर करत असते. हे लक्षात येताच कांचनताईंनी तिला चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. तरी रियाला राग आला. एक दिवस तर रियाचा नवरा अमित ऑफिसवरून लवकर घरी आला. तेव्हा रिया खोलीत बसून बाहेरचं खाद्यपदार्थ खात होती. हे अमितने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा अमित म्हणाला, रिया, तू आता प्रेग्नेंट आहेस. असे बाहेरचे खाणे तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीसाठी योग्य नाही. अमितच्या अशा बोलण्यावर रिया चिडून म्हणाली, आता सासूबाई नाही तर सासूबाईंचा मुलगा मला शिकवत आहे की मी काय खायचं आणि काय नाही. हे बघा, मी काय खायचं आणि काय खायचं नाही त्याचं मी माझं बघेन. उगाच तुम्ही सर्वजण माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. असं म्हणत रिया खात असलेले सर्व बाहेरील खाद्यपदार्थ डस्टबिन मध्ये टाकून देते आणि म्हणते की ठीक आहे, मग मी आत्तापासून उपाशीच राहते. रियाच्या अशा बोलण्यावर आम्ही हैराण होऊन म्हणतो, बरं, तुला जे हवं ते खा, फक्त बाळाची काळजी घे. सासूबाईंबरोबर आता नवरा सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवत आहे हे रियाच्या लक्षात आल्याबरोबर
रिया शक्यतो घरातील माणसांपासून खूप दूर राहू लागली. पण एकाच खोलीत राहून तिला घरात जास्त करमायचं देखील नाही. त्यामुळे रिया सतत आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायची. असेच 7 महिने निघून गेले. रिया बाहेर जाताना घट्ट कपडे घालायची. त्यामुळे बाहेरच्या बायकांमध्ये चर्चा होऊ लागली. कांचनच्या सुनेचा 9वा महिना चालू झाला आहे की काय. एकदा तर अशी चर्चा चालू असताना कांचनताई तिथे गेल्या. त्यांनी त्या महिलांचे बोलणे ऐकले आणि म्हणाल्या, नाही, माझ्या सुनेला आता 7वा महिना चालू झाला असेल. त्यावर एक महिला म्हणाली, अगं, ओटभरणीचा कार्यक्रम कधी ठेवणार आहेस? आत्ताच तुझ्या सुनेकडे पाहून असं वाटतं की तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकते. पोट दिसत आहे तिचं. त्यावर जास्त विषय वाढायला नको म्हणून कांचनताई म्हणाल्या, तिला घट्ट कपडे घालायला आवडतात म्हणून तुम्हाला तसं दिसतं. तुम्हाला आत्ताच सांगते, ओटभरणीच्या कार्यक्रमाला सर्वजणी या. दिवस आणि वेळ तुम्हाला मी सांगेनच. मग कांचनताईंनी आपल्या दोन्ही सुनांचा ओटभरणीचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमाची अगदी जोरदार तयारी सुरू झाली. कांचनताईंनी स्वतः जाऊन सुजाता आणि रियाच्या माहेरी ओटभरणीचं आमंत्रण दिलं आणि सांगितलं की आमच्याकडे ओटभरणीच्या कार्यक्रमाला मुलीसाठी साडी तिच्या माहेरच्या घरून येते. ती एक साडी तुम्ही घेऊन या. बाकी इतर सर्व तयारी आम्ही बघू. तुमच्याकडून साधारण किती महिला येतील त्यांचा आकडा आम्हाला 2 दिवसात कळवा. असं दोन्ही सुनांच्या घरी निमंत्रण देऊन कांचनताई घरी आल्या. जेव्हा या कार्यक्रमाचे आमंत्रण सुजाताच्या माहेरी देण्यात आले तेव्हा तिचे बाबा विचारात पडले. आता आपल्या मुलीला ओटभरणीच्या कार्यक्रमाला चांगली साडी घ्यावी लागणार. तिथे खूप महिला येणार. शिवाय सुजाताच्या मोठ्या जावेचा ओटभरणीचा कार्यक्रम सोबतच असल्यामुळे तिला तिच्या माहेरच्या लोक चांगली साडी घेऊन येतील. आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीत. आपण काय करायचं? सुजाताची आई तिच्या बाबांना म्हणाली, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी घरातीलच एखाद्या नवीन साडीवर हातकाम करते. त्यामुळे त्या साडीचा लुक पूर्णपणे बदलून जाईल. हवं तर साडीच्या पदराला लावायला डिझायनर लेस बाजारातून घेऊन येते आणि अशी सुंदर साडी बनवते की सर्वजण बघतच राहतील. तर दुसरीकडे रियाची आई रियाला फोन करून विचारते, बाळा, तुला ओटभरणीच्या कार्यक्रमाला कसली साडी हवी आहे? जी तू म्हणशील ती साडी तुला घेऊन देऊ. त्यावर रिया म्हणते, आई, मी त्या माझ्या गावंढळ जावेसारखी साडी वगैरे नेसणार नाही. मी मॉडर्न मुलगी आहे. मी खास डिझायनरकडे जाऊन शॉर्ट 1 पीस शिवून घेईन. त्यामध्ये बेबी बम खूपच सुंदर दिसेल. बरं, मग कधी येतेस बाजारात? मी तुला तिथेच भेटते. आई, खूप गरमी आहे, संध्याकाळी भेटूया. त्या दिवशी संध्याकाळी लगेचच रिया बाजारात डिझायनरकडे गेली आणि एक 1 पीस शिवायला दिला. कांचनताईंनी त्यांच्या नातेवाईक, महिलांना, मैत्रिणींना आणि दोन्ही सुनांच्या माहेरांकडून ज्या महिला येणार होत्या त्या प्रत्येक महिलेला कोणती गोष्ट कमी पडायला नको, त्यांच्या स्वागतापासून बसण्या खाण्यापिण्याची अगदी योग्य व्यवस्था केली होती. त्या सर्व गोष्टींकडे स्वतः कांचनताई लक्ष ठेवून होत्या. शेवटी ओटभरणीच्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळपासूनच घरात कार्यक्रमासाठीची तयारी अगदी जोरदार चालू झाली. स्वयंपाकी येऊन जेवण बनवू लागले. सजावट करणारे शेवटच्या टप्प्यातील आपले काम पूर्ण करत होते. येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात येऊ लागल्या. काही वेळात सर्व तयारी पूर्ण झाली आणि हळूहळू महिला यायला सुरुवात झाली. येणाऱ्या प्रत्येक महिलेची कांचनताई स्वतः चौकशी करून त्यांना बसण्यास सांगत होत्या. सुजाता अगदी साधारण मेकअप करत होती, पण रिया मात्र एका ब्युटी पार्लरवालीला बोलावून तिच्याकडून मेकअप करून घेत होती. ठरलेल्या वेळेत सुजाता बाहेर आली. सुजाताकडे पाहून सर्वच महिला आश्चर्यचकित झाल्या. तिने नेसलेली साडी खूपच वेगळी आणि तिच्यावर सुंदर दिसत होती. सुजाता समोर येताच सर्व महिलांनी अगदी जागेवरून उठून उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. सुजाता येऊन बसली, परंतु त्यानंतरही खूप वेळ होऊन सुद्धा रिया बाहेरच येत नाही. हे लक्षात येताच स्वतः कांचनताई रियाच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, रिया, सर्व महिला वाट पाहत आहेत, तू लवकर बाहेर ये. कांचनताईंच्या अशा बोलण्यावर रिया रागवली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही प्रत्येक कामात घाई का करता? ती सुजाता गावंढळ आहे. तिने एक साडी गोल गुंडाळली असेल, दुसरं काय, झाली तयारी. पण माझं तसं नाही ना. मी मॉडर्न मुलगी आहे. मेकअप पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर येते. कार्यक्रमाच्या दिवशी उगाच वाद नको म्हणून कांचनताईंना वाईट वाटून सुद्धा त्या काहीही न बोलता शांतपणे बाहेर आल्या. त्यानंतर काही मिनिटांनी रिया बाहेर आली आणि तिला पाहून जमलेल्या सर्व महिला चर्चा करू लागल्या. हिला आणि हिच्या आईला कळत नाही का? ओटभरणीच्या दिवशी कोणी असे कपडे घालतो का? सगळ्यांकडे दुर्लक्ष करत रिया जाऊन खुर्चीवर बसते आणि ओटभरणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली खरी, पण रियाने खूपच घट्ट कपडे घातल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. सुरुवातीला तिने तो त्रास सहन केला, कारण कार्यक्रम चालू होता. खूप महिला आल्या होत्या म्हणून तिने तो त्रास काही वेळ सहन केला. परंतु जेव्हा ती
तो त्रास तिला असह्य होऊ लागला. त्यावेळी मात्र रिया अमितला म्हणाली, अहो मला खूप त्रास होतोय, मला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. अमितने कार्यक्रम अर्धवट सोडून रियाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी रियाची तपासणी केल्याबरोबर सांगितले की रियाच्या गर्भपिशवीचे तोंड थोडे उघडले आहे. आता डिलिव्हरी करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. लगेचच रियाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिचे ऑपरेशन केले. रियाने एका मुलीला जन्म दिला होता, पण ती मुलगी खूपच कमकुवत होती. डॉक्टर म्हणाले, आई आणि मुलगी दोघींची अवस्था खूपच क्रिटिकल आहे. पुढचे काही तास आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा बाळाला विशेष काही करण्याची गरज पडत नाही. पण आता बाळाला बाहेरील वातावरणाशी जुळून स्वतः श्वास घेणं गरजेचं आहे. पण बाळ त्या स्थितीमध्ये नाही, म्हणून त्याला आपल्याला वैद्यकीय पद्धतीने सर्व गोष्टी द्याव्या लागतील. तर दुसरीकडे रिया अजून बेशुद्धच होती. शेवटी काही तासानंतर सर्व परिस्थिती नॉर्मल होऊन सुद्धा 10 दिवसांनंतर रियाला आणि तिच्या मुलीला घरी सोडण्यात आले. तर दुसरीकडे ओटभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा सुजाता स्वतःची योग्य काळजी घेत होती. त्यामुळे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सुजाताने एका गोंडस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळाचं वजन आणि इतर सर्व गोष्टी साधारण होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुजाताला घरी सोडण्यात आले. आता कांचनताईंच्या दोन्ही सुनांना मुले होऊन त्या घरी आल्या होत्या. पण त्या दोन्ही सुनांमध्ये फरक एवढाच होता की सुजाताची डिलिव्हरी नॉर्मल झाल्या कारणाने ती चालत फिरत होती आणि तिच्या बाळाची सुद्धा जास्त काळजी घेण्याची गरज नव्हती. पण या उलट रियाला खूपच त्रास होत होता. तिला एकटीला उठून चालता सुद्धा येत नव्हतं. 15 दिवस होऊन सुद्धा तिला भिंतीचा आधार घेऊन चालावं लागत होतं आणि त्रास होत होता तो वेगळाच. शिवाय तिची मुलगी 2-4 दिवसांनी आजारी पडत होती. पूर्ण रात्र झोपत नव्हती. तो मुलीचा त्रास अजून वेगळाच. रियाने या सर्व गोष्टी स्वतःच्या चुकीमुळे स्वतःवर ओढवून घेतल्या होत्या, म्हणून तिची ही परिस्थिती आली होती. त्यावेळी रियाने आपल्या सासूबाईंकडे जाऊन अक्षरशः माफी मागितली की सासूबाई, तुम्ही मला जो सल्ला दिला होता तो अनुभवाने देत होता, तो मी घ्यायला हवा होता. मी मॉडर्न होण्याच्या चक्करमध्ये सगळी काही वाट लावून टाकली. माझ्या हळगर्जीपणामुळे माझ्या बाळाला भोगावं लागत आहे. आई, याच्या पुढे मला तुम्ही जे काही सांगाल ते मी सर्व ऐकेल आणि मी एक चांगली आई बनवून दाखवेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रिया आता जे काही सहन करत आहे हे तिच्याच चुकीमुळे आहे असं आपल्याला सुद्धा वाटतं का? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.